श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही कधी स्वप्नात साप पाहिला आहे का? हां, जर हो तुम्ही तुमच्या स्वप्नात साप पाहिला असेल तर हा व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी खास आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्वप्नात साप दिसण्याचा काय अर्थ असतो. बघा, प्राचीन पुराणात स्वप्नात साप पाहण्याचा अर्थ विस्ताराने सांगितला आहे. या स्वप्नाचा आपल्या आयुष्यात काही ना काही संबंध हा असतोच. प्राचीन काळापासून नागाला पूजनीय मानलं जातं आणि जेव्हा हे नाग आपल्या स्वप्नात येतात तेव्हा ते आपल्या भविष्यासंबंधी अनेक संकेत हे दर्शवत असतात. आपण या संकेताकडे दुर्लक्ष करायचं नसतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही ना पुढे अडचण येत असतात. त्यामुळे हे संकेत दिसत असतील तर तुम्ही ते संकेत दूर करू नका. बघा, याच्यासंबंधी एक कथा आपण जाणून घेऊया. भगवान शिवांनी माता पार्वतीला नागाच्या संबंधी किंवा स्वप्नाच्या संबंधी कोणते रहस्य सांगितले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, कथा अशी आहे की एकदा अशी गोष्ट घडली की कैलास पर्वताच्या उंच शिखरावरी देवी पार्वती आणि भगवान शिव एकत्र बसले होते. हिमालयाच्या थंड वाऱ्यात आणि बर्फाच्छादित शिखराच्या मध्ये पार्वतीने भगवान शिवांना विचारलं, हे स्वामी, मला सांगा, स्वप्नाचा काय अर्थ असतो? त्यांच्या मागे काही गुपित संदेश असतो का? माणूस जे स्वप्न बघतो त्या स्वप्नाचा काय अर्थ असतो? कृपया तुम्ही हे मला सांगा. स्वप्नाच्या रहस्याबद्दल नक्कीच काहीतरी सांगा. तेव्हा भगवान शिव हसत हसत देवी पार्वतीकडे पाहून म्हणाले, अरे देवी, स्वप्न म्हणजे आपल्याच मनाच्या खोलातल्या भावना, इच्छा आणि अनुभवाची झलक असते. स्वप्न आपल्या जीवनातील घटना, भावना आणि आकांक्षा याचं प्रतिबिंब असते. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतोच आणि ते आपल्याला येणाऱ्या काळाच्या घटना सांगण्याचा हे प्रयत्न करत असतो. देवी पार्वतीनं पुन्हा विचारलं, हे स्वामी, जर कोणाला स्वप्नात साप दिसला तर त्याचा काय अर्थ असतो? माणसाला स्वप्नात साप का दिसतो? स्वप्नात साप दिसल्याने त्यांचे कोणते संदेश मिळतात? कृपा करून मला हे तुम्ही सांगा. शिव म्हणाले, पार्वती, तू अगदी खरंच बोलतेस. बघ, स्वप्नात जर साप दिसत असेल तर तो भविष्यातून येणाऱ्या एका महत्त्वाचा संकेत असतो. हे सगळं समजून घेण्याआधी मी तुला एक जुनी गोष्ट सांगतो, ते तू ऐक. ही गोष्ट आहे एका राजाची आणि एक भक्त मुनीची. ही गोष्ट ऐकल्यावर तुला कळेल की स्वप्नात साप का दिसतात. त्यामुळे ही तू गोष्ट शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जो कोणी या गोष्टीला मन लावून ऐकतो त्याला त्यांच्या स्वप्नाचे शुभ फल हे मिळत असतात. त्यांची गरिबी दूर होत असते आणि येणाऱ्या संकटापासून सुद्धा बचाव होत असतो. त्यावेळीस देवी पार्वती यांना ही कथा भगवान शिवशंकर सांगत आहेत. त्यामुळे ही कथासुद्धा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि या स्वप्नाचा काय अर्थ होतो ते तुमच्या लक्षात येईल. कारण स्वप्नाचा चुकीचा अर्थ होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही ही कथा पूर्ण ऐकणार नाहीत. त्यामुळं ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची. बघा, कथा काय आहे. प्राचीन काळी एक महान राजा होता. त्याचं नाव होतं देवदत्त. देवदत्त हा फक्त पराक्रम आणि शौर्यासाठीच नव्हे तर धर्मपरायण आणि न्यायप्रिय शासक हा राजा होता. त्यांचं राज्य फार मोठं आणि समृद्ध होतं. ते प्रजावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे ते प्रसिद्ध अशा राजा होते. देवदत्तचं वागणं अत्यंत निष्पक्ष, दयाळू आणि करुणामय होते. ते आपले प्रश्न जनतेचे समजावून घेत आणि त्यांना योग्य न्याय हे देत होते. ते नियमितपणे ध्यान करत आणि धार्मिक विधीसुद्धा पाळत होते. ते भगवान शिवाचे खूप मोठे भक्त होते. राजा देवदत्ताची राणी सुभद्रा ही होती आणि सुभद्रा फारच मृदू स्वभावाची, हुशार होती. प्रत्येक परिस्थितीत राजाला ती साथ देणार होती. राजा आणि राणी यांना संतान नव्हतं. त्यामुळे कधी कधी त्यांना चिंता व्हायची. एकदा काय झालं, देवदत्तांना एक विचित्र स्वप्न पडलं, ज्यात त्यांच्या स्वप्नात साप हा मेला होता. मेलेला साप त्यांच्या पायापाशी पडलेला होता. महाराजांना हे स्वप्न पडलं आणि देवदत्त राजा खूप घाबरले. कारण त्यांना या संकेतातून काय, हे स्वप्नात साप दिसला म्हणजे भविष्यात येणारा काहीतरी महत्त्वाचा संकेत आहे हे त्यांना समजलं. आणि ते राणी सुभद्रेकडे गेलं आणि सुभद्रेला सांगितलं की, प्रिये, मी स्वप्नात एक मेलेला साप पाहिला. याचा काय अर्थ असू शकतो? राणी सुभद्रा
राजाला सांत्वन देत म्हणाली, स्वामी, स्वप्न नेहमी कुठल्या ना कुठल्या संदेशाचं प्रतीक असतं, पण याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी विद्वान ऋषीची मदतही घ्यावी लागेल. मग महाराजांनी आपली मंत्री बोलावले आणि म्हणाले, हे मंत्री हो, आज मी एक विचित्र स्वप्न पाहिलं आहे. मी स्वप्नात एक मेलेला साप पाहिला जो माझ्या पायाजवळ पडला होता. या स्वप्नाचा काय अर्थ होईल हे कुणी मला सांगू शकतं का? तर सर्वजण म्हणाले, महाराज, आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही, परंतु नगरात राहणाऱ्या मुनींना आम्ही ते विचारून येतो. काय ते तुमचा स्वप्नाचा अर्थ सांगतात का? परंतु सर्व मंत्री जातात, परंतु त्यांना त्या स्वप्नाचा अर्थ कोणीही सांगत नाही. त्यातील एक मंत्री असतो, तो महाराजाकडे येतो आणि महाराजांना म्हणतो, महाराज, आपल्या राज्याजवळ असलेल्या जंगलात आस्तिक मुनी राहतात. त्यांना सर्पनाशक यज्ञ करून सगळ्या नागाचीही रक्षा केली होती, म्हणून त्यांना नागाचं रक्षक मानलं जातं. आपण त्यांच्याकडे जाऊया. महाराजा देवदत्त यांनी आस्तिक मुनीच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः आणि त्यांच्या सैनिकासोबत ते रथात बसून आस्तिक मुनीच्या आश्रमाकडे निघाले. आस्तिक मुनींनी महाराजांचं स्वागत करत म्हणाले, अहो राजन, माझ्या आश्रमात तुमचं स्वागत आहे. सांगा, काय अडचण आहे आणि तुम्ही इकडे का आलात? तेव्हा महाराज देवदत्त म्हणाले, हे मुनिवर, मी तुमच्याकडे काही मदतीसाठी आलो आहे. मला एका नागाचं विचित्र स्वप्न दिसलं आणि त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडं आलो आहे. आस्तिक मुनी म्हणाले, हो राजा, सापाबद्दल जे काही तुम्ही स्वप्न पाहिलं आहे ते नक्कीच तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही स्वप्नात काय स्वप्न कसं पाहिलं त्याचा अर्थ मी तुम्हाला नक्कीच सांगेल. त्यामुळे तुम्ही जे स्वप्न पाहिले ते मला अगोदर सविस्तर सांगा. त्यावेळेस महाराज देवदत्त म्हणाले आस्तिक मुनीला, हे मुनीवर, काल रात्री मला एक वेगळं स्वप्न पाहिलं की मी एक मेलेला साप माझ्या पायाजवळ पडून होता. कृपा करून या स्वप्नाचा अर्थ सांगा. आस्तिक मुनीने लक्षपूर्वक राजाचं म्हणणं ऐकलं आणि म्हणाले, हे राजा, जर स्वप्नात मेलेला साप दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात काही अडचणी आणि संकट असतील ते दूर होतील. हा एक शुभ संकेत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि घरी जा. हा शुभ संकेत आहे. त्यामुळे मेलेला साप जर तुमच्या स्वप्नात आला असेल तर तो शुभ संकेत असतो. घाबरायची काही गरज नाही. मग महाराज देवदत्त आनंदाने आस्तिक मुनीला प्रणाम करून आपल्या राज्याकडे परतले. या स्वप्नामुळे काही दिवसांनी राजा देवदत्तच्या राज्यातील सर्व शत्रूंनी निर्माण केलेल्या समस्या आणि संकटे होता ते दूर झाले. राजा आता हे संकेत पाहून खूप आनंद झाला. त्यानंतर त्याला दुसऱ्या रात्री राजा देवदत्तला अजून एक स्वप्न पडले होते, ज्यात त्याने एक मोठा सर्प हा पाहिला होता. देवदत्त राजा आस्तिक मुनीकडे गेला आणि आस्तिक मुनीला विचारलं, मुनीवर, मी स्वप्नात एक मोठा साप पकडताना पाहिला, याचा अर्थ काय आहे? त्यावेळी आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर तुम्ही स्वप्नात साप पकडताना पाहत असाल तर हे सुद्धा शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या भविष्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुम्हाला संपत्ती मिळणार आहे आणि त्या मेहनतीचा आणि संपत्तीचं तुम्ही चांगल्या प्रकारे वापर नक्कीच कराल. काही दिवसांनी राजा मोठ्या युद्धात जिंकला आणि राज्याची संपत्ती वाढली. राजा देवदत्त यांना खूप आनंद झाला. बघा, आता तिसरं स्वप्न राजालाही पडले होतं, म्हणजे तिसरा शुभ संकेत साप स्वप्नात आल्या. तर त्यावेळेस देवदत्त राजाच्या स्वप्नात एक असा साप आला होता. तो उडताना त्यांना दिसला होता. उठल्यावर नंतर राजा लगेच आस्तिक मुनीला भेटायला गेला आणि आस्तिक मुनीला विचारलं, मुनीश्री, माझ्या स्वप्नात एक उडणारा साप दिसला, याचा अर्थ काय? आस्तिक मुनीने सांगितलं, राजा, जर स्वप्नात साप उडत असेल तर तो प्रगती आणि उन्नतीचं प्रतीक आहे. त्यानंतर राज्याचा व्यापार वाढला, शेतीत भरभराट होऊ लागली आणि हे झालं तिसरं संकेत. स्वप्नात जर साप उडत असताना दिसला तर ते सुद्धा शुभ संकेत आहे. ते उन्नतीचं प्रतीक आहे, हे लक्षात ठेवा. आता आहे चौथा संकेत. बघा, राजा देवदत्तला चौथ्यांदा स्वप्न पडलं आणि त्या चौथ्यांदा स्वप्नामध्ये त्याला काळ्या रंगाचा साप हा वारंवार दिसत होता. तो चिंतित होऊन लगेच आस्तिक मुनीला भेटायला गेला आणि आस्तिक मुनीला सांगितलं की काळ्या रंगाचा साप मला वारंवार दिसत आहे. त्यावेळेस आस्तिक मुनी म्हणाले, जर स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप दिसत असेल तर तो कालसर्प दोषाचा संकेत असतो. तरीही ज्योतिषशास्त्र यावर उपाय सांगितला आहे. मग आस्तिक मुनीच्या मार्गदर्शनानुसार राजांनी पूजा केली आणि ते दोषमुक्त झाले. राजा देवदत्त यांच्या स्वप्नात आता पाचवं स्वप्न होतं, म्हणजे पाचवा संकेत. काळा साप आला तर कालसर्पदोष. आता पाचवा संकेत काय, चला पाहूया.
एका रात्री राजा देवदत्तच्या स्वप्नात हिरव्या रंगाचा साप दिसला. जागे झाल्यावर त्यांनी लगेच आस्तिक मुनी यांना विचारलं, मुनिवर, मी स्वप्नात हिरव्या रंगाचा साप पाहिला आहे, याचा काय अर्थ होतो? त्यावेळेस आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात हिरव्या रंगाचा साप दिसला तर तो शुभ असतो आणि लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असतो. बघा, हे 6वा संकेत होता की राजाला स्वप्नात हा हिरवा साप दिसला. हिरवा सापसुद्धा स्वप्नात दिसणं हे शुभ संकेत आहे. त्यानंतर राजा देवदत्ताच्या राज्यात चांगली पिकं झाली आणि लोक आनंदी झाले. आता देवदत्त यांना 6वं स्वप्न पडलं होतं. बघा, 6व्या स्वप्नात देवदत्ताच्या स्वप्नात हा पांढऱ्या रंगाचा त्यांना साप दिसला. मग त्यांनी आस्तिक मुनीकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहिला, याचा अर्थ काय? तर आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, पांढऱ्या रंगाचा साप दिसणे सुद्धा शुभ संकेत आहे. यामुळे काय होतं, तुमच्याकडे जे धनधान्य याच्यामध्ये म्हणजे भरभराट होते. तर काही दिवसांनी राजाच्या राज्यामध्ये भरभराट येऊ लागली. एके दिवशी राजा देवदत्त यांना अनोळख्या ठिकाणी खूप सारा पैसा मिळाला. आता राजा देवदत्त यांचं 7वं स्वप्न असं होतं की एका रात्री स्वप्नात एक साप घाबरून पळत होता. उठल्यावर राजा लगेच आस्तिक मुनीकडे गेला आणि म्हणाला, हे मुनिवर, मी स्वप्नात एक साप घाबरून पळताना पाहिला, याचा अर्थ काय? आस्तिक मुनीनं सांगितलं, हे राजन, जर स्वप्नात साप घाबरून पळताना दिसला तर तो वाईट संकेत असतो. याचा अर्थ असा की तुमच्या शत्रूंनी तुम्हाला फसवणार आहेत. म्हणजे काय, तर तुमच्या राज्यावर कुणीतरी आक्रमण करणार आहेत आणि ते तुम्हाला फसवणार आहेत. काही दिवसांनी राजाच्या एका जवळच्या मंत्रीनं त्याला फसवलं, पण राजा वेळी सतर्क झाला आणि त्याने त्या मंत्र्याला कैद करून शिक्षा दिली. आता राजा देवदत्तचा 8वं स्वप्न होतं. दुसऱ्या रात्री त्याला स्वप्नात एक साप हा चावत होता. उठल्यावर लगेच राजा आस्तिक मुनीकडे गेला आणि मुनीला विचारलं, माझ्या स्वप्नात एक साप मला चावत होता, याचा अर्थ काय? तर आस्तिक मुनी म्हणाले, राजन, जर स्वप्नात साप चावत असेल किंवा पाठलाग जर करत असेल तर ही सुद्धा अशुभ घटनेची चिन्ह आहेत. त्या चिन्हातून असं लक्षात येतं की तुम्हाला कुठला तरी आजार होण्याची संभावना आहे. काही दिवसांनी काय झालं, राजाला एक गंभीर आजार झाला, परंतु मुनीच्या आशीर्वादानं तो बरा झाला. राजा देवदत्तनी एका रात्री त्यांना आता 9वं स्वप्न पडलं. बघा, राजा देवदत्तच्या स्वप्नात नाग-नागिनीची जोडी दिसली. जाग आल्यावर लगेच त्यांनी आस्तिक मुनीला विचारलं, हे मुनिवर, माझ्या स्वप्नात नाग-नागिनीची जोडी दिसली, याचा अर्थ काय? तर आस्तिक मुनीने सांगितलं, हे राजन, जर स्वप्नात नाग-नागिनीची जोडी दिसली तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुम्हाला काही सूचना देत आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची पूजा करायला हवी. राजांनी आस्तिक मुनीच्या सांगण्यावरून कुलदेवतेची पूजाही सुरू केली आणि त्यांच्या घरामध्ये तसेच त्यांच्या राज्यामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहिली. राजा देवदत्तांना आता 10वं स्वप्न पडलं होतं. 10व्या स्वप्नामध्ये त्यांनी सापाच्या बाळाचं चित्र बघितलं आणि ते सापाचं बाळ आहे ते सिंहासनावर बसलं होतं. उठल्यावर राजाने लगेच आस्तिक मुनीला भेटायला गेले आणि मुनीला सांगितले, हे मुनिवर, माझ्या स्वप्नात सापाचं बाळ माझ्या सिंहासनावर बसले होते, याचा अर्थ काय? तर आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, स्वप्नात सापाचं बाळ दिसत असेल आणि ते सिंहासनावर बसत असेल तर घरात तुमच्या लवकरच संतती येणार आहे, म्हणजे संतानही होणार आहे आणि तुमचा मुलगा हा महान होईल आणि तुमच्या राज्याचा विस्तारसुद्धा करणार आहे. त्यामुळे हे स्वप्नसुद्धा शुभ संकेत आहे. काही महिन्यांनी त्या राज्याला उत्तराधिकारी मिळाला आणि राणी सुभद्रा यांनी एक सुंदर मुलाला जन्म दिला. तो मुलगा मोठा होऊन एक महान राजा झाला आणि आपल्या वडिलांच्या राज्याचा उत्तराधिकारी बनला. आता राजाला 11वं स्वप्न पडलं. एका रात्री राजा देवदत्तला स्वप्नात साप आणि नेवलेची लढाई दिसली. जागे झाल्यावर राजा ताबडतोब आस्तिक मुनीकडे गेला आणि म्हणाला, मुनीवर, मला स्वप्नात साप आणि नेवलेची लढाई दिसली, याचा अर्थ काय? आस्तिक मुनीनं उत्तर दिले, हे राजन, जर स्वप्नात साप आणि नेवलेची लढाई दिसली तर याचा अर्थ असतो की तुमच्यासमोर तुमचे गुप्त शत्रू उघडकीस येतील आणि तुझी त्यांच्याशी लढाई होईल. परंतु हे काही दिवसांनी असंच झालं. राजा होता त्यांच्यासमोर गुप्त शत्रू आले आणि राजाने त्यांना हरवून टाकलं. राजा देवदत्तचं असं स्वप्न होतं जे त्यांनी स्वप्नात पाहिलं. त्यामुळं त्या राजा देवदत्तचं जे गुप्त शत्रू होते ते त्यांना लगेच सापडले. बघा, आता काय झालं, राजा देवदत्त यांना 12वं स्वप्न पडलं होतं की एक साप शिवलिंगावर गुंडाळलेला आहे. जागे झाल्यावर लगेच त्यांनी आस्तिक मुनीजवळ गेले आणि विचारलं,
की मी माझ्या स्वप्नात सापाला शिवलिंगावर गुंडाळलेला पाहिला आहे, याचा अर्थ काय? तेव्हा आस्तिक मुनीने सांगितलं, हे राजन, जर स्वप्नात सापाला शिवलिंगावर गुंडाळायला दिसलं तर याचा अर्थ की भगवान शिवाची कृपा तुला नक्कीच मिळणार आहे. तुमची जी काही खास इच्छा आहे ना ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर राजाने शिवाची पूजा केली आणि त्यांची खास इच्छा पूर्ण झाली. राजा देवदत्तला आता 13वं स्वप्न पडलं होतं. त्यांनी एका रात्री खूप भयानक स्वप्न पाहिलं की एक काळा साप राजाच्या छातीवर बसला आहे. राजा खूप घाबरला आणि लगेच आस्तिक मुनी यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, हे मुनीवर, मला एक भयंकर स्वप्न पाहिलं. एक काळा साप माझ्या छातीवर बसला होता, याचा अर्थ काय? तर आस्तिक मुनी म्हणाले, आता आस्तिक मुनी घाबरून म्हणाले, ते गंभीर आवाज होता. ते म्हणाला, हे राजन, हे स्वप्न तुमच्यासाठी एक गंभीर इशारा आहे. याचा अर्थ तुमचा मृत्यू जवळ आला आहे. लगेच भगवान शिवाच्या शरणाला तुम्ही जा आणि त्यांची पूजा करा. तेच तुम्हाला या संकटातून वाचवू शकतात. राजा देवदत्त घाबरला आणि लगेच भगवान शिवाची पूजा करायला बसला. त्यांनी कठोर तपस्या केली आणि भगवान शिवाच्या ते शरणाला गेले आणि भगवान शिवाच्या शरणात गेल्यानंतर त्यांनी भगवान शिवाला या संकटातून मला वाचवा असं सांगितलं. आता त्यांनी कठोर पूजा केली, यज्ञ केलं, विधी केले, जेणेकरून भगवान शिव समाधी झाले आणि भगवान शिव राजा देवदत्तची भक्ती आणि तपस्येतून खुश झाले आणि त्यांच्यासमोर प्रकट झाले. आणि म्हणाले, हे राजन, मी तुझी भक्ती आणि तपस्येने समाधानी झाले आहे. तू मृत्यूच्या भीतीने नव्हे तर मनापासून माझी आराधना केली आहे. त्यामुळं मी तुला आशीर्वाद देतो की तुझं आयुष्य खूप असेल. तू निरोगी, सुखी आणि जीवन जगशील. तू नेहमी 100 वर्षे आयुष्य हे जगशील. त्यामुळं माझा तुला आशीर्वाद आहे. असा आशीर्वाद भगवान शिवाने देवदत्तला दिला. देवदत्त श्रद्धेने म्हणाला, हे महादेव, तुमच्या कृपेने माझं आयुष्य लांबलं आहे. तुमच्या आशीर्वादासाठी मी खूप आभारी आहे. मी नेहमी तुमचं पूजन करेल. भगवान शिवाने राजाला आशीर्वाद दिला आणि त्यामुळं त्यांच्या मृत्यूचा धोका टळला. राजा देवदत्त खूप काळ सुख शांतीने आपल्या राज्यावर राज्य करू लागला. कथा ऐकल्यानंतर देवी पार्वती म्हणाली, हे स्वामी, ही कथा खूपच मनोरंजक आहे आणि काहीतरी शिकवण देणारी आहे. मला आता कळलं की स्वप्नाचं खरं महत्त्व काय, आपल्या जीवनावर ते कसं प्रभाव टाकतात हे मला कळलं. तेव्हा भगवान शिव हसत म्हणाले, अरे पार्वती, स्वप्न आपल्याला आपल्या अवचेतन मनाच्या खोलवरून जोडतात आणि महत्त्वाचे ते संदेश देत असतात. आपल्याला ते समजून घेण्याचा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न हा करायला हवे. अरे पार्वती, राजा देवदत्त यांच्या स्वप्नाने हे सिद्ध केलं की प्रत्येक स्वप्न एक संदेश घेऊन येऊन फक्त आपल्याला ते समजून घेण्याचा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. अरे पार्वती, राजा देवदत्त यांनी हे सिद्ध केलं की प्रत्येक स्वप्न एक संदेश घेऊन येतो. जर स्वप्नात साप मेलेला दिसला तर ते जीवनातील अडचणी आणि संकट संपणार असल्याचा शुभ संकेत असतो की कठीण काळ दूर जात आहे आणि सुखाचा काळ येत आहे. जर स्वप्नात कोणी साप पकडत असेल तर ते स्वप्न काय दर्शवतो? माणूस आपल्या मेहनतीनं पैसा आणि संपत्ती मिळवेल आणि ते नीट वापरेल. हे यश आणि संपत्तीचं लक्षण आहे. तिसरं लक्षण म्हणजे काय? स्वप्नात जर उडणारा साप दिसला तर तो प्रगती आणि उन्नतीचं संकेत आहे, म्हणजे माणसाच्या आयुष्यात वाढ होईल. चौथा संकेत, जर स्वप्नात काळा साप दिसला तर तो कालसर्प दोषाचा संकेत असतो, म्हणजे तो अशुभ संकेत असतो, पण त्याचा उपाय करता येतो आणि माणसाला त्यातून आरामसुद्धा मिळवता येतो. पाचवा संकेत काय? जर स्वप्नात हिरव्या रंगाचा साप दिसला तर तो शुभ संकेत असतो आणि लवकरच आपल्याला चांगल्या घटना मिळण्याचा तो शुभ संकेत असतो, हे लक्षात ठेवा. हे संकेत म्हणजे सुख आणि समृद्धीचे सुद्धा प्रतीक आहे. सहावा संकेत बघा, जर स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर तो धन मिळवण्याचा संकेत आहे. हा स्वप्न आर्थिक समृद्धी आणि यशाकडे नेण्याचा हा इशारा करतो. जर स्वप्नात सातवा संकेत आहे, जर स्वप्नात एखादा साप माणसाला पाहून दूर जात असेल तर तो सुद्धा अशुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या शत्रूकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे, म्हणून सावध राहणे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. सातवा संकेत आहे, स्वप्नात एखादा साप माणसाला चावतो तर तो सुद्धा अशुभ घटनेचा संकेत आहे, कारण त्या व्यक्तीच्या आरोग्याला किंवा सुरक्षितेला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आठवा संकेत आहे, जर स्वप्नात नागनागिनीची जोडी दिसली तर पूर्वजांचे आपल्या काहीतरी ते करायला सांगतात, म्हणजे आपल्या कुलदेवतेची पूजा करायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या कुलात सुख शांती नांदते.
जर स्वप्नात 8वा संकेत, जर स्वप्नात कोणता तरी साप सिंहासनावर बसलेला दिसतो तर तो स्वप्न येणाऱ्या मुलासाठी सूचक असतो, जो मोठा माणूस बनेल आणि राज्य करेल. हे सुद्धा खूप शुभ आणि उत्साही स्वप्न आहे. 9वा संकेत आहे, जर स्वप्नात साप आणि नेवला यांची भांडणं असेल तर गुप्त शत्रूच्या उघडकीस येण्याचा आणि त्यांच्याशी संघर्ष होण्याचा हा संकेत असतो. त्यामुळे माणसाने जागृत राहणे महत्त्वाचे आहे आणि शत्रूंना सामना करण्यासाठी सुद्धा आपण तयार राहणे आवश्यक आहे. 9वा संकेत आहे, जर साप शिवलिंगाला गुंडाळलेला तुम्हाला दिसत असेल तर असं समजा की भगवान शिवाची तुमच्यावर कृपा होणार आहे आणि तुमची जी काही मनोकामना, इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. तो सुद्धा शुभ आणि आध्यात्मिक स्वप्न असते, हे लक्षात ठेवा. 10वा संकेत आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात काळ्या रंगाचा साप त्यांच्या छातीवर बसलेला दिसत असेल तर जवळच आपला मृत्यू होण्याची किंवा गंभीर संकटाची सूचना देण्याचं ते लक्षण आहे, हे लक्षात ठेवा. अशा वेळी त्या व्यक्तीने भगवान शिवांना शरण जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचे आहे. असं भगवान शिवांनी देवी पार्वतीला सर्व स्वप्नांच्या रहस्याबद्दल सांगितलं. बघा, तुम्हाला कधी अशी स्वप्न पडतात का? आणि पडत जर असतील तर नक्कीच ह्यावर हे संकेत तुम्हाला जे काही 10 संकेत सांगितले आहे त्या संकेतावरून समजून जा की तुम्हाला कोणती स्वप्न पडतात. आणि आता लास्ट म्हणजे काय, तर तुम्ही म्हणता की राजा देवदत्तला एवढी स्वप्न कसं पडली. बघा, प्रत्येकाला आपल्या जगामध्ये अनेक लोक आहेत, अनेक व्यक्ती, त्यांना प्रत्येक व्यक्तीला एकच स्वप्न पडेल असं नाही. प्रत्येक व्यक्तीला ते जे काही 10 संकेत आहेत ते किंवा ते काही 13 स्वप्न राजा देवदत्तला पडलेत, ते 13 स्वप्न प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे हे पडू शकतो. म्हणून ह्या कथेत फक्त तुम्ही म्हणता की राजा देवदत्तलाच का स्वप्न पडले, तर त्या कथेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की हे जे काही 13 स्वप्न पडले ते स्वप्न तुम्हाला त्याच्यापैकी एक तरी स्वप्न तुम्हाला नक्कीच पडत असेल आणि म्हणजे त्या स्वप्नावरून तुम्ही तो अर्थ समजून घ्या आणि तुमच्यासाठी ते शुभ आहे का अशुभ ते तुम्ही ठरवा. तुम्हाला सुद्धा असे स्वप्न पडतात का? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.